हॅलो गाईज, लास्ट 2 लेक्चरला आपण पहिला जो टॉपिक होता पॉलिमर हा कंप्लीट केलेला आहे. सेकंड लेक्चरला आपण केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा टॉपिकसुद्धा कंप्लीट केलेला आहे. त्याच्याचबरोबर त्याचे डाऊट क्लिअरन्स जे असतील तुम्ही कमेंट करत जावा. त्याचा डाऊट तुम्हाला एक सेशन घेऊन कंप्लीट करून दिला जाईल किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इन्स्टिट्यूटबरोबर. थर्ड जो टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे त्या थर्ड टॉपिकचं नाव आहे कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन. जर कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन हा जर टॉपिक आपण पाहत असेल तर हा टॉपिक मोस्टली 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. बरोबर, एक पार्ट जो आहे त्या टॉपिकमधला तो पार्ट कोणता आहे रे, तर तो पार्ट आहे तुमचा नायट्रो कंपाऊंड्स. आणि दुसरा जो पार्ट आपण स्टडीला घेतोय याच टॉपिकमधला तो सेकंड पार्ट असतो तुमचा अमाइन्स. म्हणजे या चॅप्टरमध्ये फर्स्टली तुम्हाला नायट्रो कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. तर नायट्रो कंपाऊंडचा स्टडी करत असताना पहिल्यांदा काय घेता रे तुम्ही याच्यामध्ये, तर फर्स्टली बघा the substances which is having the nitro group, NO2 group, these all are the nitro compounds. Okay, this is the basic of the topic. म्हणजे ज्या कंपाऊंड्स मध्ये तुम्ही कुठला घेत असताय NO2 ग्रुप घेत असताय, NO2 दॅट इज द नायट्रो ग्रुप, तर त्या सगळ्याला तुम्ही काय म्हणताय नायट्रो कंपाऊंड्स असं कन्सिडर करत असताय. आता नायट्रो कंपाऊंड्स मध्ये जर ओव्हरऑल ऑर्गॅनिकचं जर बुक तुम्ही हातामध्ये घेतला की तुमच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये जो पहिला पॉईंट असतो तो असतो जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आता याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये, नायट्रो कंपाऊंड्समध्ये जनरल मेथड्स कशा दिलेल्या आहेत, तर 2 मेथड्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी जी पहिली मेथड असेल ती असेल व्हेपर फेज नायट्रेशन आणि दुसरी असेल लिक्विड फेज नायट्रेशन. द फर्स्ट मेथड व्हेपर फेज नायट्रेशन. आता व्हेपर फेज नायट्रेशन जर आपण घेतलं तर याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर फर्स्टली जो आपण ॲरोवरती कॅटालिस्ट लिहितोय तो कॅटालिस्ट एक विचारला जाऊ शकतोय. त्याची जनरल रिॲक्शन काय दिलं बघा तुम्हाला, दॅट इज द अल्केन RH. तुम्हाला माहिती आहे की हा अल्केन आहे आणि अल्केनची रिॲक्शन नायट्रेशन करायचं आहे तुम्हाला, नायट्रेशन. तर नायट्रेशनसाठी जो सबस्टन्स असतो तो तुमचा असतो नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड जर आपण स्प्लिट केला तर कशा पद्धतीने करू शकतो रे, तर OH येणार आहे आणि इकडे कुठला येणार आहे तुमचा ग्रुप, तर नायट्रो ग्रुप. बघा करेक्ट आहे आपला. कसं, तर हा H दॅट इज द NO2 आणि इकडचा एक O3. तर याचं स्प्लिटिंग होणार आहे आणि अटॅक जो आहे तो अटॅक NO2चा अटॅक कुठं होणार आहे, तर या ग्रुपवरती होणार आहे. ॲट द सेम टाइम हायड्रोजन ब्रेक होणार आहे आणि तो हायड्रोजन कुणाबरोबर मिक्स करणार आहे, तर OH बरोबर. वी ऑलरेडी नो द रिॲक्शन H प्लस OH मायनस याचं मिळून काय तयार होत असतं रे, H2 तयार होत असते. ठीक आहे. मग बघा स्प्लिटिंगमध्ये काय मिळालं तुम्हाला, तर मी आता सांगितलं होतं की याचा कॅटालिस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे की कॅटालिस्टचं असणार टेम्परेचर. फर्स्टली रिॲक्शन नोट करून घ्या. काय मिळणार बघा तुम्हाला रिॲक्शन, RNO2 दॅट इज द नायट्रो कंपाऊंड्स मिळाला तुम्हाला और नायट्रो अल्केन मिळाला आणि रिमूव्ह केलेला सबस्टन्स कुठला आला तुमचा, H2 आला. दॅट इज द व्हेपर फेज नायट्रेशन. इन केस ऑफ द व्हेपर फेज नायट्रेशन 423 टू 698 केल्विन टेम्परेचर हे तुम्ही यूज करत असताय. तर तुम्हाला CET मध्ये जो क्वेश्चन विचारला जातो मोस्टली, तर या प्रकारच्या कॅटालिस्टवरती विचारला जात असतो की व्हेपर फेज नायट्रेशनचं टेम्परेचर काय असतं. इन केस ऑफ द व्हेपर फेज नायट्रेशन व्हॉट इज द टेम्परेचर युज्ड फॉर द रिॲक्शन. ओके, दिस इज द टेम्परेचर 423 टू 698 केल्विन. इट इज द जनरल रिॲक्शन ऑर द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ द नायट्रो अल्केन्स. सेकंड, आता सांगितलं होतं आपण 2 मेथड असतात त्याच्यामध्ये. एक होती तुमची व्हेपर फेज नायट्रेशन, सेकंड कुठली असणार आहे तुमची लिक्विड फेज नायट्रेशन. लिक्विड फेज नायट्रेशन. ओके, इन केस ऑफ लिक्विड फेज तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दिस रिॲक्शन कॅन बी टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ 413 केल्विन टेम्परेचर. या टेम्परेचरला ही रिॲक्शन आपण कॅरी करत असते वरच्यामध्ये आणि यामध्ये दोन्ही टेम्परेचर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सेकंड दिलाय तुम्हाला विच शोज द पॉलिनायट्रो कंपाऊंड्स. म्हणजे ज्यावेळी तुम्ही लिक्विड फेज नायट्रेशन तयार करताय त्यावेळी हे कोणते कंपाऊंड्स तयार करतात, दे प्रिपेअर अ पॉलिनायट्रो कंपाऊंड्स. ही झाली त्याची जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. समजले. जनरल मेथड्समध्ये काय काय आहेत बघा तुमच्या, व्हेपर फेज नायट्रेशन, लिक्विड फेज नायट्रेशन. व्हेपर फेज मध्ये कोण आहे, अल्केन इज रिॲक्टेड विथ द HNO3 नायट्रिक ॲसिड, दे फॉर्म्स द नायट्रो अल्केन्स. writing the temperature on the arrow, that is 423 to 698 Kelvin.
In case of second, liquid phase nitration, temperature 413 Kelvin. These all are the polynitro compounds. आता याच्यावरती जे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले होते ते क्वेश्चन्स बघूया आपण. ठीक आहे, बघा आता हे लक्षात ठेवा आणि याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. क्वेश्चन काय आहे पहिला, इन लिक्विड फेज नायट्रेशन ऑफ अल्केन मेनली फॉर्म्स लिक्विड फेज नायट्रेशन ऑफ अल्केन्स मेनली फॉर्म्स. काय तयार करतात ते, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. आता आपण दोन घेतले, कुठले कुठले, वेपर फेज आणि लिक्विड फेज. तर ऑप्शन्स काय काय आहेत बघा त्याचे, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्याने. फर्स्ट ऑप्शन दिलाय मोनोनायट्रो, डायनायट्रो, ट्रायनायट्रो. काय काय दिलंय बघा, मोनोनायट्रो कंपाऊंड्स, दुसरा दिलाय डायनायट्रो कंपाऊंड्स, तिसरा दिलाय ट्राय नायट्रो कंपाऊंड्स आणि लास्ट दिलाय तुम्हाला पॉलीनायट्रो कंपाऊंड्स. ओके, काय आन्सर आहे याचं, आत्ता जस्ट आपण बघितलं होतं बघा. तर याचं आन्सर मी काय सांगितलं होतं, ज्यावेळी तुम्ही लिक्विड फेज नायट्रेशन करताय त्यावेळी त्याचं टेम्परेचर किती सांगितलं होतं रे, 413 केल्विन. आणि कुठले कंपाऊंड तयार होत असतात, पॉलीनायट्रो कंपाऊंड तयार होत असतात. त्यामुळे त्याचा आन्सर काय असणार आहे तुमचा, पॉलीनायट्रो कंपाऊंड. समजले, या पॉईंटवरती हा क्वेश्चन आपण घेऊ शकतोय. नेक्स्ट दिलाय बघा तुम्हाला, आता याचा सिंपल क्वेश्चन आहे, राईट द IUPAC नेम, राईट द IUPAC नेम. आता कंपाऊंड काय दिलाय बघा तुम्हाला, तर IUPAC नेम ऑफ कशाचं दिलंय, तर फर्स्टली कंपाऊंड नोट दिलाय आणि CH3 थ्राइस हा दिलाय. अँड दे आर बॉन्ड विथ द कार्बन अँड नायट्रो ग्रुप्स, CH3 थ्राइस CNO2. याचा नेम तुम्हाला फाइंड आउट करायला लावलाय, A, B, C and D. ऑप्शन्स पहिल्यांदा लिहून घ्या. ऑप्शन्स काय काय दिलेत बघा, तर फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलाय 2,2-डायमिथाइल नायट्रोअल्केन, 2,2-डायमिथाइल नायट्रोअल्केन हा एक दिलाय. बी सेकंड ऑप्शन दिलाय तुम्हाला 2-मिथाइल 2-नायट्रोप्रोपेन, 2-मिथाइल 2-नायट्रोप्रोपेन, 2-मिथाइल 2-नायट्रोप्रोपीन. आणि नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला 2,2-डायमिथाइल नायट्रोप्रोपेन. आता IUPAC ऑलरेडी बऱ्याच वेळा पाहिले. पहिल्यांदा हा कंपाऊंड जो आहे तो स्ट्रक्चरली ड्रॉ करायला पाहिजे तुम्हाला. कसा ड्रॉ करणार बघा, कार्बन ॲटम आहे, कार्बन ॲटमला टोटल CH3 चे ग्रुप आहेत, किती आहेत ते 3 आहेत. ठीक आहे, जॉईन करा. 1 एकाच कार्बनला आहेत, 2 आणि 3, 1 2 3. ओके, दिस आर द 3C. याला कुठला जॉईन होणार आहे तुमचा, NO2 जॉईन होणार आहे. आता इथं हे स्ट्रक्चर आपल्याला त्याचं मिळालं. अकॉर्डिंग टू IUPAC नोमॅनिक्लेचर पहिल्यांदा तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याची लॉंग चेन सिलेक्ट करायला पाहिजे. लॉंग चेन सिलेक्ट केल्यानंतर काय मिळेल बघा, 1 2 3. आता इथं बघा या स्ट्रक्चरमध्ये कुठेही डबल बॉन्ड नाही. सो डबल बॉन्ड नसेल तर प्रोपीन हे रॉंग आहे. एक आन्सर मिळाला आपल्याला की प्रोपीन हा रॉंग असणार, एक ऑप्शन तुमचा इनकरेक्ट आहे. सेकंड 3 मिळतात, 3 तर 3 याचा अर्थ कुठला असतो, सिंगल बॉन्ड आहेत, 3 आहेत प्रोपेन, नायट्रो अल्केन तर मिळणार नाही. 2 तुमचे इनकरेक्ट झाले. आता नाव द्या त्याला, काय बघा इथं 2 ला कोण आहे, एकटा मिथाइल आहे, 2 मिथाइल. आय थिंक इथं तुमचा आन्सर आहे 2 मिथाइल. आता इथं तुम्ही बघितलं तर 2,2-डायमिथाइल आहे, नाही होणार याचं ना, का बघा, कारण हा 2 नंबरला इथं मिथाइल आणि इथं 2 नायट्रो आहे, 2 ला नायट्रो ग्रुप आहे. त्याचं आन्सर काय आलं, C ऑप्शन 2 मिथाइल 2 नायट्रो, सॉरी बी ऑप्शन 2 मिथाइल 2 नायट्रो प्रोपेन, कारण हा आपण ऑलरेडी इनकरेक्ट आहे सांगितलेलं आहे, हे त्याचा आन्सर आहे. या पद्धतीने IUPAC नोमॅनिक्लेचर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, 2 क्वेश्चन्स घेतले. लिक्विड फेज नायट्रेशन्समध्ये पॉलीनायट्रो कंपाऊंड्स तयार होतात आणि IUPACचा जर विचार केला
तर टर्चरी कंपाऊंड आहे, टर्चरी कंपाऊंडमध्ये लॉंग चेन सिलेक्ट करा, 1 2 3, 2 मिथाइल, 2 नायट्रो अँड 3 इज द प्रोपेन. दॅट इज द बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन, वेपर फेज नायट्रेशन, याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे आपल्याला. Vapor phase nitration of alkane takes place at temperature. Vapor phase nitration of alkane takes place at a temperature. आता मी जस्ट फोकस केला होता याच्यावरती की वेपर फेजमध्ये काय टेम्परेचर असतं. पहिल्यांदा आपण टेम्परेचर्स घेऊया की टेम्परेचर काय दिलेत बघा आपल्याला ऑप्शन्समध्ये. ए दिलाय 400 to 500 केल्विन दिलाय, बी दिलाय 423 to 698 केल्विन, सी दिलाय 500 to 550 केल्विन अँड लास्ट ऑप्शन डी दिलेला आहे तुम्हाला 400 to 698 केल्विन. ठीक आहे. तर आता बघा मी फर्स्टच घेतला होता वेपर फेज नायट्रेशनमध्ये कुठलं टेम्परेचर असतं रे, 422 to 698 केल्विन. म्हणजे आता जर आपण जो पॉईंट कन्सिडर केले होते कुठले कुठले, वेपर फेज आणि लिक्विड फेज, तर वेपर फेज आणि लिक्विड फेजवरती अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आता आपण. रिॲक्शन्स ऑफ नायट्रो अल्केन्स. Next point, reactions of नायट्रोअल्केन्स. म्हणजे ज्यावेळी नायट्रोअल्केन्स प्रिपेअर करायचे आहेत तुम्हाला त्यावेळी त्याच्या रिॲक्शन्स कुठल्या होतात की कोणत्या रिॲक्शन मार्फत तुम्ही नायट्रोअल्केन्स प्रिपेअर करू शकताय. तर त्याच्यासाठी जनरली आपण 3 रिॲक्शन्स वापरतोय. त्यापैकी पहिली रिॲक्शन कुठली आहे बघा, फर्स्ट रिॲक्शन. कुठले असणार आहे रे, तर फर्स्ट रिॲक्शन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिडक्शन दाखवताय त्यावेळी नायट्रो अल्केन प्रिपेअर करतो आपण. सेकंड जर घेतला आपण तर सेकंड दिला आहे तुम्हाला विच इज द हायड्रॉलिसिस अँड द हॅलोजिनेशन. कुठले दिलेत बघा, हायड्रॉलिसिस ही एक रिॲक्शन आहे आपल्याकडं की त्याच्यामार्फत आपण नायट्रो अल्केन प्रिपेअर करू शकतोय. थर्ड रिॲक्शन दिलेलं आहे रिडक्शन हायड्रॉलिसिस, थर्ड इज द हॅलोजिनेशन. म्हणजे क्लोरीनच्या फॉर्मॅटमध्ये, ब्रोमिनच्या फॉर्मॅटमध्ये, आयोडीनच्या फॉर्मॅटमध्ये आपण रिॲक्शन प्रिपेअर करू शकतोय. आणि फोर्थ दिला आहे तुम्हाला रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. आता यामध्ये बघा की याच्यावरती सुद्धा एक क्वेश्चन विचारला गेला आहे. आपण काय केलं की बुक्समध्ये आपल्याकडे हा रिॲक्शन दिलेला आहे. मग कधी कधी काय होतं की आपण भरपूर थिअरॉटिकल स्टडी करतो पण कधी कुठला स्टडी करायचा हे आपल्या लक्षात येत नाही. तर यामध्ये बघा सिंपल क्वेश्चन विचारला होता त्याने, रिॲक्शन्स ऑफ नायट्रो अल्केन्स. मग रिॲक्शन्स ऑफ नायट्रो अल्केन्समध्ये सगळ्यांना माहिती आहे की रिडक्शनमध्ये आपण करू शकतोय, हायड्रॉलिसिसनं करू शकतोय, हॅलोजिनेशननं करू शकतोय, नायट्रसनं तयार करू शकतोय. तर याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन काय होता बघा, क्वेश्चन होता आपला which methods are used for the preparation of नायट्रोअल्केन्स. सिंपल आहे रे. आता वरती मेथड्स दिलेल्या आहेत पण याने काय केलं होतं, ज्या त्या मेथड्स दिल्या होत्या त्या कशा दिल्या होत्या बघा ऑप्शनमध्ये. तर त्यांच्या मेथड अशा पद्धतीने होत्या. तर पहिला दिला होता रिडक्शन, दुसरा दिला होता हायड्रॉलिसिस, ह्या मेथड्स त्यांनी दिल्या होत्या, आणि हॅलोजिनेशन दिल्या होता. नायट्रस दिली नव्हती त्यांनी मुद्दामून, कारण मुलांना कन्फ्युजन व्हायला पाहिजे त्यासाठी. आणि लास्ट ऑप्शन दिला होता डी ऑप्शन. तो काय दिला होता बघा, रिडक्शन, हायड्रॉलिसिस अँड द हॅलोजिनेशन. तर आपल्याला कन्फ्युजन काय तयार होणार की तिन्ही मेथड्स वापरतो आपण, पण काही मुलांना कसं एकच कुठली तर पाहिलेली असते, कन्फ्युजन होणार आहे, एक कुठली तर लिहिणार आहे, एक लिहिलं ऑब्व्हियसली रॉंग असणार आहे.
कारण रिॲक्शन्स ऑफ नायट्रोअल्केन्समध्ये किंवा प्रिपरेशन ऑफ नायट्रोअल्केन्समध्ये या चारही मेथड वापरतोय आपण आणि ऑप्शनमध्ये त्यांनी 3 दिलेले आहेत. याचा अर्थ याचं करेक्ट आन्सर कुठलं यायला पाहिजे तुमचं डी इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आला असता. नेक्स्ट बघा, हा एक पॉईंट होता आपल्याकडे. बघा टॉपिक आपण कशा पद्धतीनं बघत चाललोय. तर पहिल्यांदा मी वरती लिहून ठेवलंय की हा टॉपिक बेसिकली 2 पार्टमध्ये आहे. तर एक पार्ट ऑलरेडी आता आपण घेत आलोय त्याचा, तर त्यामध्ये व्हेपर फेज नायट्रेशन असेल, लिक्विड फेज नायट्रेशन असेल, त्याचं टेम्परेचर्स असतील, त्याचबरोबर त्याच्या असणाऱ्या जनरल मेथड्स असतील, यासुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत आपण. ठीक आहे. इथं तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला जो इम्पॉर्टंट पार्ट होता त्याचा तो बऱ्यापैकी कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करू शकतो की त्याचा इम्पॉर्टंट पार्ट तुमचा कंप्लीट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो दिलाय तुम्हाला अमाइन्स. नेक्स्ट पार्ट कुठला आहे बघा, सेकंड पार्ट तुमचा अमाइन्सबद्दल आता इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. आता अमाइन्समध्ये काय काय असतात, तर अमाइन्समध्ये मोस्टली त्याच्या जनरल मेथड्स असतात की अमाइन्स कशा पद्धतीनं प्रिपेअर केला जात असतो. अमाइन्ससाठी जो फंक्शनल ग्रुप आहे तो कुठला वापरता रे तुम्ही, RNH2. आणि नायट्रोसाठी कुठला वापरला, RNO2. म्हणजे मगाशी जसं तुम्ही नायट्रो कंपाऊंड्स प्रिपेअर केले तसंच आता तुम्हाला कुठले करायचे आहेत, तर अमाइन्सचे कंपाऊंड प्रिपेअर करायचे आहेत. अमाइन्समध्ये कोण असणार आहे, NH2 असणार आहेत. ठीक आहे. याच्या एक 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 एक्झाम्पल बघत जाऊया. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले कुठलं आहे बघा. तर आता मी डायरेक्टली बोर्ड्सवरती त्याचे मेन पॉईंट्स घेतोय. बाय अमोनालिसिस. फर्स्ट अमाइनच्या प्रिपरेशनमध्ये बाय अमोनालिसिस. तर अमोनालिसिसमध्ये आपण काय करतो रे, तर अमोनिया प्रिपेअर करतोय. अमोनिया प्रिपेअर करताना अमोनियाचा फॉर्म्युला काय असतं तुमचा, NH3 असणार आहे. हा त्याचा फॉर्म्युला आहे. अमोनियाचा फॉर्म्युला तुमचा NH3 असणार आहे. ओके. एक्झाम्पल बघा काय दिलं तुम्हाला, C2H5Br इथाइल ब्रोमाइड. हा जो आहे तो तुम्हाला रिॲक्शन्समध्ये दिलाय NH3 बरोबर रिॲक्ट करायला सांगितलाय. NH3 सिंपल आहे. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, अमाइन्स प्रिपेअर करायचं आहे. अमाइन्समध्ये कुठला ग्रुप आहे, NH2 आहे. तर इथं कोण येणार तुमचा, H आणि NH2 येणार आहे. दॅट इज द NH3. तर रिॲक्शन जर तुम्ही पाहिली तर बघा NH2चा जर अटॅक या कार्बनवरती झाला तर ऑब्व्हियसली ब्रेक होणार तुमचा Br. हा Br आणि इथला H दोघांचं कॉम्बिनेशन करा, काय तयार झालं रे, HBr हायड्रोजन ब्रोमाइड. आणि आता रिमेनिंग कोण कोण आहे तुमचा, C2H5. अजून कोण आहे बघा इथं, NH2. हा अमाइन झाला. हा अमाइन कुठला आहे तुमचा, प्रायमरी अमाइन आहे. ठीक आहे. आता बघा ही रिॲक्शन कंटिन्यू होत असते. कंटिन्यूमध्ये तो आलेला प्रॉडक्ट परत घ्या, C2H5NH2 प्लस C2H5Br म्हणजे इकडला प्रॉडक्ट आणि इकडला प्रॉडक्ट दोन्ही आपण काय केले, कंबाईन केले. आता काय बाहेर काढलं होतं आपण यातनं, सेम ॲज युज्युअल. ह्यातनं हायड्रोजन कमी होणार आहे, शिल्लक कोण राहणार तुमचा, NH. आणि इकडे कोण असणार आहे तुमचा H. बघा हा H, इकडचा Br, काय गेला रे, HBr. राहिलं कोण कोण बघा आता, C2H5 C2H5 2 वेळा आहे, C2H5 ट्वाईस तयार झाला. आणि इथं कोण राहिला आता तुमचा NH. हा कुठला अमाइन आहे तुमचा, सेकंडरी अमाइन आहे. नेक्स्ट कंटिन्यू आहे. अमोनालिसिस तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं. C2H5 ट्वाईस NH हा आलेला प्रॉडक्ट परत ॲडिशन करणार तुम्ही C2H5Br चे. सिम्पल. काय बाहेर पडणार, सेम ॲज युज्युअल. शिल्लक कोण राहिला इथं आता, NH. यामधला H, यामधला Br, HBr. C2H5 ट्वाईस आणि इकडला एक किती आला रे, C2H5 थ्राईस. आणि इथं कोण आला तुमचा, N आला. हा कुठला आहे तुमचा, टर्चरी अमाइन आहे. लास्ट वन अगेन कंटिन्यू दिस रिॲक्शन, कारण स्टॉप होत नसते रिॲक्शन. C2H5 थ्राईस N प्लस C2H5Br. आता क्वेश्चन मार्क, सर आतापर्यंत तुम्ही हायड्रोजन काढले, आता हायड्रोजन नाही आहे, काय करायचं, बरोबर. तुम्हाला क्वेश्चन काय पडला, आता हायड्रोजन नाही आहे, काय करायचं, काहीच नाही करायचं, कंबाईन करून टाकायचं. कसं येणार बघायचा, C2H5 थ्राईस आणि इकडला C2H5 किती झाले तिथं 4 झाले. कुणाला जॉईन झाले ते N प्लस झाला आणि दुसरा कुठला राहिला आहे Br मायनस. दॅट इज द टेट्रा इथाइल अमोनियम ब्रोमाइड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस सबस्टन्स, टेट्रा मिथाइल अमोनियम ब्रोमाइड. दॅट इज कॉल्ड ॲज द अमोनालिसिस. सिम्पल रिॲक्शन आहे. बघा परत पुन्हा बघून घ्या तुम्ही. यामध्ये आपण काय करत गेलो, हायड्रोजन ॲटम जे आहेत ते कमी करत गेलो.
जेवढा हायड्रोजन ॲटम तुम्ही कमी केला तेवढा Br बरोबर अटॅक केला HBr त्या तुमचे ग्रुप वाढत गेले आणि लास्टला आला तो तुमचा आपण इथाईल म्हणायला पाहिजे, आपण C2H5 घेतला आहे. टेट्रा इथाईल अमोनियम ब्रोमाइड जो आहे तो इथं तयार झालेला आहे. हा काय आहे त्याची जनरल मेथड्स ऑफ द अमोनॉलिसिस. रिॲक्शन बघा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करायला देतो, याच्यावरती तुम्ही सॉल्व करू शकाल की याचं नाव काय असणार आहे ते. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन काय दिलं आहे बघा. क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, विच वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बेस, की याचा सगळ्यात स्ट्रॉंग बेस कुठला होता. तर बघा त्याच्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्टली विच ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बेस, NH3 इज द ए ऑप्शन. बी ऑप्शन आहे तुमचा CH3 NH2. सी ऑप्शन आहे CH3 ट्वाइस NH आणि डी ऑप्शन आहे तुमचा CH3 थ्राइस N. यावरनं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की याचा स्ट्रॉंगेस्ट बेस कुठला असणार आहे. इथे लक्षात घ्या, हा फक्त अमोनिया होता. अमोनियाची रिॲक्शन होणार आहे तुमची प्रायमरी अमाइन बरोबर, नंतर मग हा सेकंडरी अमाइन, हा टर्चरी अमाइन. तर आपल्याला एवढं माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे बेस तयार करायचा असेल तर दोन्ही ॲटम्स असायला पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडं तो एखाद्या कार्बनला जॉईन पण झाला असला पाहिजे, विथ द हायड्रोजन ॲटम असला पाहिजे. त्यामुळं याचा जर तुम्ही विचार केला टर्चरीचा, तर तुम्ही काय म्हणा इथं हायड्रोजन नाही, तर हा स्ट्रॉंगेस्ट बेस नसतो, हा कधीच नसतो, कारण तो एकटा अमोनिया आहे, हा प्रायमरी अमाइन आहे. ज्यावेळी त्याच्यामध्ये कार्बन ॲटम्स विथ नायट्रोजन विथ द हायड्रोजन ॲटम असेल तर तो तुमचा स्ट्रॉंगेस्ट बेस असणार आहे. म्हणजे तुमचा सी ऑप्शन आहे. म्हणजे आपण प्रायमरी सेकंडरी टर्चरी अमाइन जे घेतले त्यातला जो सेकंडरी अमाइन येतो विच इज द स्ट्रॉंगेस्ट बेस. हा एक त्याच्यावरती दिलेला क्वेश्चन आहे आपल्याला. नेक्स्ट दिला बघा क्वेश्चन, काय दिलाय, क्वाटर्नरी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स आर. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स आर. यातले क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट कुठले कुठले दिलेत, तर पहिला दिला बघा तुम्हाला टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह, टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. क्वेश्चन्स बघा केअरफुली तर तुम्हाला ते समजणार आहेत. ट्राय अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. सी दिला आहे बघा तुम्हाला टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया क्लोराइड, अमोनिया क्लोराइड. आणि लास्टला डी ऑप्शन दिला आहे तुम्हाला टेट्रा अल्किल, टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया सॉल्ट. आत्ता आपण घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये हे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तुम्हाला तयार करायचं आहे. आता इथं लक्षात घ्या, क्वाटर्नरी म्हणजे तो टेट्रा असणार आहे. क्वाटर्नरी म्हणजे 4 असतात, तर 4चे असणारे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, तर आता ट्राय अल्किल तर ऑब्विसली इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या की हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला, सॉल्ट. तर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया, फक्त अमोनिया असणार आहे. ह्याच्यामध्ये क्लोराइड दिलाय आणि हा कुठला आहे तुमचा टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ द अमोनियम सॉल्ट. म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचं सेकंड नेम काय असणार आहे, तर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया सॉल्ट, हे एक त्याचं नेम असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन त्यातलाच दिलाय आपल्याला. क्वेश्चन काय आहे बघा, सेकंडरी अमाइन्स are represented by रिप्रेझेंटेशन दाखवायचं. आता आपण ऑलरेडी घेतलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्चरी. काय काय दिलेत बघा पॉईंट तुम्हाला. NH2
दुसरा दिला आहे तुम्हाला NH, तिसरा दिला आहे तुम्हाला N आणि लास्टला दिलेला आहे NO2. सेकंडरी अमाइन फाइंड आउट करा. बघा सिंपल आहे. कसं असणार रे, NO2 हा अमाइन आहे का? नाही आहे, हा आहे नायट्रो. मग राहिलं कोण कोण, तर हा प्रायमरी आहे. आपण काय सांगितलं होतं बघा, RNH2 दॅट इज द प्रायमरी. जर तुम्ही RNH इथायलचा ग्रुप घेतला होता बघा मी, हा झाला सेकंडरी. आणि हा कुठला झाला मग, तर N ला बाइंड होणार आहे आणि हा एक R, तर हा झाला टर्चरी. तुम्हाला शोधायला सांगितलं आहे सेकंडरी. तर याचा ऑप्शन कोण असणार आहे तुमचा, B इज द करेक्ट ऑप्शन. हा सेकंडरी अमाइन आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, त्याचे जे MCQs असतील त्या अमाइनसाठी या पद्धतीनं फॉर्मॅट यूज करा आणि सॉल्व करा.